वेलकम फ्रेंड, शुभ्राज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण टेस्टी असे कोथिंबीरीचे मुटकुळे बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक जुडी कोथिंबीर छान निवडून बारीक चिरून घेतलेली आहे आणि वाटणामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे आणि मीठ घालून हे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर आपण इकडे 4 प्रकारची पिठं घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण हे सर्व 4ही प्रकारची पिठं आपण छान मिक्स करून घेणार आहोत एकत्र असे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये जी बारीक कापलेली कोथिंबीर आहे आपण ती घालणार आहोत. ती घातल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपल्याला ते मिक्स झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जी हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे आणि मीठ घातलेलं आहे तर तेही यामध्ये आपण कालून घेणार आहोत. ते छान असं मिक्स झाल्यानंतर वरतून आपल्याला थोडे तीळ टाकायचे आहे. एक अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत मी इकडे. तीळ हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता असतील अवेलेबल तर, नाही टाकले तरी देखील चालेल. तर मुटकुळ्याचं पीठ हे आपल्याला अगदी पातळ नाही करायचे किंवा जास्त घट्टही नाही ठेवायचे, मीडियम साईजचं असं पीठ मळून घ्यायचे आपल्याला. तर इकडे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळत आहोत, कारण की ऑलरेडी कोथिंबीर आपण ही धुवून घेतली आहे. तर कोथिंबीरीमध्ये पण थोडं पाणी आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इकडे अगदी आपलं मळून रेडी आहे. थोडं तेल टाकून तुम्ही याला परत 2 ते 3 वेळेस छान मळून घेऊ शकता. आपण जे हे मुटकुळे आहे तर हे कुकरमध्ये उकडवणार आहोत. तुम्ही याला चाळणीमध्ये देखील उकडवू शकता. मी इकडे कुकरमध्ये उकडवणार आहे. तर कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेतलं आहे खाली. आपण आता हे हातावरती या पद्धतीने बनवून घेणार आहोत. तर हे जे मुटकुळ्याचं पीठ आहे हे आपल्या हाताला चिटकतं बनवताना. तर तेव्हा आपण काय करायचे, हात छान स्वच्छ करून थोडं थोडं पाणी लावायचे हाताला, ज्या पद्धतीने आपण तेल लावतो त्या पद्धतीने, आणि हे करून घ्यायचे जेणेकरून जे पीठ आहे आपलं या पद्धतीने चिटकत नाही आपण पाणी लावल्यानंतर. सर्व मुटकुळे आपल्याला हातावरती या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. अगदी जाड नाही ठेवायचे ते. तर उकडल्यानंतर आतमध्ये त्याचं पीठ हे प्रॉपर शिजल्या जात नाही, त्यामुळे मुटकुळे हे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व पिठाचे दोन्ही डब्यांमध्ये आपण ठेवणार आहोत. एकावरती एक पण 2 लेअर करायचे आहेत आपल्याला मुटकुळ्यांच्या. आता ह्या रेडी आहेत उकडण्यासाठी. तर मी इकडे 1.5 ग्लास कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि हे जेवढे कुकरचे जे डबे आहेत हे आपण यामध्ये ठेवणार आहोत आणि 25 ते 30 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती हे छान होऊ द्यायचे आहेत. चेक पण करायचे आहेत मधून मधून आपल्याला. एकदा झाल्यानंतर जर झाले नसतील तर आपल्याला परत थोडे 5 ते 10 मिनटं हे परत ठेवायचे. नॉर्मल हे 25 ते 30 मिनटामध्ये छान उकडल्या जातात. इकडे आपले 25 ते 30 मिनटं ऑलमोस्ट झाले आहेत. त्यानंतर कुकर थंड झाला आहे. आपले हे मुटकुळे छान शिजल्या गेलेत वरतून. आता आपण याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्ही पद्धतीने याला आपण फ्राय करू शकतो. तर मी इकडे तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतात. तुम्ही जर ऑइली कमी खात असाल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. थोडं थोडं तेल घालून तव्यावरती आपण छान याला भाजून घेऊ शकतो. या पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुमच्या साईजनुसार तुम्ही पातळही करू शकता, थोडे जाडही ठेवू शकता. इकडे तेल आपलं छान तापलं आहे. इकडे आपण सर्व मुटकुळे इकडे तळून घेऊयात या पद्धतीने. मीडियम फ्लेम ठेवायची आहे, अगदी फुली नको गॅस. हे बघा छान खरपूस असे तळल्या गेलेले आहेत. हे आतमधून छान नरम लागतात हे आणि वरतून थोडे कडक